हॅलो एस्पायरंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. या एपीजीपॅड अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो एस्पायरंट्स, इन प्रिव्हियस सेशन वी स्टडीड अबाउट द न्यूरॉन अँड इट्स टाइप. So generally we have concluded with the three different types of neuron. First one, it was the motor nerve, second one sensory nerve, and third one it was the interneurons, ज्यांना आपण association neuron असंही या ठिकाणी कन्क्लूड केलेलं होतं. सो एस्पायरंट, जनरली आपण पाहतो की न्यूरॉनचं जे मेन फंक्शन आहे, सो टू कॅरी द इम्पल्सेस, टू कॅरी द मोटर इम्पल्सेस, टू कॅरी द सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम द PNS टू द CNS और फ्रॉम द CNS टू द PNS. तर एस्पायरंट्स, सो हे जे कंडक्शन आहे, हे कंडक्शन ॲक्च्युली होतं कसं? हे कंडक्शन आपल्या बॉडीमध्ये किती इम्पॉर्टंट आहे? जसं की बॉडीच्या प्रत्येक मुवमेंट असतील, फॉर एक्झाम्पल, सो आपल्या बॉडीचा यामध्ये हार्ट रेट असेल, मसल टोन असेल, सो जे काही सिस्टम्स आहे, जे काही इफेक्ट्स आहे, जे इफेक्ट्स ॲटोनॉमिक नर्वस सिस्टमच्या न्यूरोट्रान्समीटरच्या अंडरमध्ये रेग्युलेट होतात, हे सर्व इफेक्ट या कंडक्शन थ्रू होत असतात. मग आता जनरली पहा की हे कंडक्शन ॲक्च्युली कसं प्रोसीड होतं. सो तुम्ही पाहता की हा सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, ब्रेनचा पार्ट. यांचे तीन लोकेशन, ब्रेन, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हिंड ब्रेन. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, ज्यांना आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. स्पायनल कॉर्डच्या नंतर जो आउटफ्लो आहे, इफ इट इज फ्रॉम द थोरॅसिस और लुंबार, तर हा आउटफ्लो सिम्पॅथॅटिक आहे. जिथं कलेक्शन होणार आहे, हा गँग्लियनिक पार्ट आहे. यांना आपण या ठिकाणी सो गँग्लियन असं म्हणू शकतो. हेच कलेक्शन जर या CNS मध्ये होत असेल तर यांना आपण न्यूक्लिय असं म्हणू शकतो. देर आर टू टाइप्स ऑफ कंडक्शन, एक गँग्लियन, सेकंड वन इज न्यूक्लिय. सो गँग्लियनच्या नंतरचा जो पार्ट असेल न्यूरॉनचा, सो दिस इज पार्ट ऑफ, राईट. इथं डेंड्राइट्स असतील अशा प्रकारे, हा याचा नर्व एंड टर्मिनल असेल. इथं जो न्यूरो ट्रान्समीटर असेल तो ऑलवेज ॲसिटिलकोलिन आहे. सो हा या रिसेप्टरवरती काम करेल जे या डेंड्राइट्सवरती असतील. सो हे कंडक्शन इथं पोहोचेल आणि इथून तुमचा न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होईल. फॉर एक्झाम्पल नॉर ॲड्रेनलिन, ॲड्रेनलिन, हिस्टामिन और वॉट एव्हर इट मे बी, आणि हा तुमचा रिसेप्टरसोबत इंटरॅक्ट करेल आणि इट इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल टू शो द फार्माकोलॉजिकल इफेक्ट, आणि यांना म्हणतात कंडक्शन. मग आता तुम्ही पाहिलं की एक न्यूरो ट्रान्समीटर इथं रिलीज झालेला आहे, इथून सेकंड न्यूरो ट्रान्समीटर इथं रिलीज झालेला आहे फ्रॉम दिस कंडक्शन. मग हे जे कंडक्शन आहे, हे कंडक्शन ॲक्च्युली होतं कसं? जे इफेक्ट आहेत, जे ट्रान्समिशन होत आहे फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन, हे ॲक्च्युली कोणत्या मेडिएटेड होतात? तर जनरली एस्पायरंट्स, हे जे कंडक्शन आहे, न्यूरोनल कंडक्शन, यांच्या मेन तीन फेज आहेत. देर आर थ्री इम्पॉर्टंट फेजेस जे इथं कंडक्ट होत असतात. यामध्ये फर्स्ट स्टेज असते किंवा फर्स्ट फेज असते, यांना आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असं म्हणू शकतो. यस, रेस्टिंग मेम्ब्रेन, सो पोटेन्शियल फेज. यस, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, यांना सेकंड नेम आहे सो पोलराइज्ड फेज, राईट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोलराइज्ड फेज. त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे फेज ऑफ, सो फेज ऑफ रॅपिड डिपोलरायझेशन. आय विल एक्सप्लेन इन व्हेरी डिटेल एस्पायरंट्स, जस्ट वेट अँड वॉच, की यांच्यामध्ये हे सगळे जे काही फेजेस आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन इन व्हेरी गुड मॅनर. सो त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे फेज ऑफ रिपोलरायझेशन. ओके, द फेज ऑफ डिपोलरायझेशन, फेज ऑफ रिपोलरायझेशन, दीज आर द थ्री फेजेस जे कंटिन्युअसली काम करत असतात. आणि यामध्ये जे ऑदर फेज आहे, ऑदर फेज म्हणजे जी ही सायकलमध्ये जनरली नसते, अँड दॅट फेज इज कॉल्ड ॲज अ फेज ऑफ हायपरपोलरायझेशन, राईट. सो दीज आर द फोर फेजेस. बट मेनली मी सांगितल्याप्रमाणे की या न्यूरल कंडक्शनमध्ये तीन फेजेस हे काम करतात. यामधील सो फेज ऑफ हायपरपोलरेशन, फेज ऑफ डिपोलरेशन, सो फेज ऑफ रिपोलरेशन आणि फेज ऑफ रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल और पोलरायझेशन, यांच्यामध्ये असणारे डिफरन्सेस काय असतील हे आपण विथ द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन हे मी क्लिअर करेन. सी अगेन एस्पायरंट्स, आय एम ड्रॉइंग हेअर स्ट्रक्चर. हा ब्रेनचा पार्ट आहे, सो हा स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्डमधून हा जो न्यूरॉन इथं या ठिकाणी एंटर केलेला आहे गँग्लियनमध्ये, हा प्री गँग्लियनिक न्यूरॉन आहे. सी दिस इज हाऊ द गँग्लियन. यांच्यामधून जो सिक्रेट होईल तो ॲसिटिलकोलिन असेल, हा एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. त्यासोबतच पहा जो या साईडचा जो न्यूरॉन आहे, या साईडच्या न्यूरॉनचं स्ट्रक्चर असं असणार आहे. यांच्यावरती हे डेंड्राइट्स प्रेझेंट आहे, राईट. सो या डेंड्राइट्सवरती आता पहा, सध्या जो न्यूरॉन आहे, हा न्यूरॉन हा तुमचा स्टेबल आहे, हा रेस्टवरती आहे. एस्पायरंट्स, रेस्टवरती असल्यानंतर न्यूरॉनवरती किती चार्जेस असतात? जनरली इफ यू सी द रेफरन्सेस, ॲज पर द रेफरन्सेस, ज्यावेळेला न्यूरॉन हा रेस्टमध्ये असतो
त्यावेळेला न्यूरॉनच्या इंटरनल साईडला मोर निगेटिव्ह चार्जेस असतात आणि मोर निगेटिव्ह मीन्स -70 मिलीव्होल्ट हा त्याचा निगेटिव्ह चार्ज असतो. जसं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इंटरनल साईडला निगेटिव्ह चार्ज आहे, सेम वेनी बाहेरच्या साईडला पॉझिटिव्ह असेल. सो तुम्हाला हे समजतं या साईडला पण पोल आहे, या साईडला पण पोल आहे. पोल मीन्स चार्जेस आणि यांना म्हणू आपण पोलरायझ्ड स्टेट. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. ज्या पोटेन्शियलला न्यूरॉन हा रेस्ट आहे, रेस्ट वरती आहे, दिस इज ड्यू टू द -70 मिलीव्होल्ट. आणि हे मायनस चार्जेस कुणामुळे असतात? मायनस चार्जेस ड्यू टू क्लोरीन, मायनस चार्जेस ड्यू टू प्रोटीन, मायनस चार्जेस ड्यू टू अमायनो ॲसिड्स, मायनस चार्जेस ड्यू टू DNA. या तुमच्या कॉम्पोनंट्समुळे इंटरनल मायनस जे चार्जेस असतात हे मायनस आहेत. सो पोटॅशियम पण कन्क्लुडेड करा यामध्ये. सो जो प्लस चार्ज आहे बाहेरचा तो आहे ड्यू टू सोडियम. तुम्ही म्हणा सर पोटॅशियम तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ॲस्पॅरेंट्स पोटॅशियम हा मध्ये आहे, बट अपॉन सर्टन पिरियड ऑफ टाइम पोटॅशियम हा इझिली परमेबल असतो आणि हा आउटफ्लोनी बाहेर येऊ शकतो. आणि जर पोटॅशियम बाहेर येत असेल तर अगेन इंटरनल साईड जे चार्जेस आहेत हे तुमचे निगेटिव्हच राहतील. सो नेक्स्ट पॉईंटकडे या. हे कंडक्शन काय असतं आपण हे पाहत आहोत. यामधील पहिली स्टेट मी तुम्हाला एक्सप्लेन केली, स्टेट ऑफ पोलरायझेशन. आणि पोलरायझेशन स्टेटमध्ये तुम्ही जनरली पाहिलं की क्लोरीन, पोटॅशियम, सो प्रोटीन आहे, अमोनो ॲसिड आहे आणि DNA आहे. ड्यू टू दिस कॉम्पोनंट्स इंटरनल चार्ज हा मोर निगेटिव्ह असतो. आणि इफ द न्यूरोनल इंटरनल इलेक्ट्रिकल पोटेन्शियल और इलेक्ट्रिकल चार्ज इफ इट इज नियर टू -70 मिलीव्होल्ट, इट मीन्स की हा न्यूरॉन रेस्टवरती आहे. सो न्यूरॉन कॅन नॉट गो अंडर द एक्सायटेशन. न्यूरॉन हा एक्सायटेशनच्या अंडरमध्ये जाणार नाही आहे सध्या. सी बट वेनेवर द असिटिलकोलिन ॲक्टिवेट दिस रिसेप्टार, ज्यांना आपण निकोटिनिक न्यूरोनल रिसेप्टर असं म्हणतो. सी या निकोटिनिक न्यूरोनल रिसेप्टर मेडिएटेड कोणते चॅनल्स असतात? सोडियमचे चॅनल्स असतात. आणि सी ॲस्पॅरेंट्स हे चॅनल या असिटिलकोलिनने ॲक्टिवेट केले गेले. And that's the reason this channel is called as a ligand gated sodium channel. Yes, this channel is called as a ligand gated or ligand gated sodium channel. हे जे चॅनल्स आहेत हे acetyl-choline ॲक्टिवेट करतो. Whenever the acetyl-choline open this channel, so slowly internal charge हा पॉझिटिव्ह कडे डायव्हर्ट होतो. -70 मिलीव्होल्ट will go for -60 मिलीव्होल्ट, -60 -55 मिलीव्होल्ट. See -55 and -70 more negative as compared to -55 or -55 is more positive as compared to -70. म्हणून पहा जसं -55 ला पोटेन्शियल रीच झालं -50 or 55 या तुमच्या या डेंड्राइट्स वरती अजून एक चॅनल्स प्रेझेंट असतात and that channel is called as voltage gated sodium channel. Okay, so the channel is called as voltage gated sodium channel. See aspirants, simultaneously मी एक ग्राफ पण तुमच्या समोर ड्रॉ करत आहे. या ग्राफिकल प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला आयडिया येणार आहे की ॲक्च्युली होतंय काय. सी दिस इज हाऊ आवर 70 मिलीव्होल्ट इथं आहे. हे पहा, हे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे 70 मिलीव्होल्ट, राईट. हे जे आहे हे -90 मिलीव्होल्ट आहे, हे 70 मिलीव्होल्ट आहे. न्यूरॉनचं पोटेन्शियल हे इथं आहे. न्यूरॉनल कंडक्शन असं आहे एकदम स्लो. सो जसं तुम्हाला समजतं की ॲसिटिलकोलिन ॲक्टिवेट दिस निकोटिनिक न्यूरोनल रिसेप्टार, त्यावेळेला हे पोटेन्शियल थोडं वरती जातं. सो हे जिथपर्यंत पोहोचतं यांना आपण म्हणू यामध्ये -55. सी वन्स इट इज रिचेस टू द -55 अँड ॲट एनी पोटेन्शियल, जे असं पोटेन्शियल असेल ज्या पोटेन्शियलला इट कॅन बी -55, -50 और एनिथिंग एल्स ॲट अ पोटेन्शियल, ज्या पोटेन्शियलला व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन होतात, हे पण सोडियमचे चॅनल आहेत. पण ॲस्पॅरेंट्स डिफरन्स काय माहिती आहे का, हे ट्रिमेंडस चॅनल्स आहेत, हे खूप जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत. वन्स इट इज गेटिंग ॲक्टिवेटेड बाय द थ्रेशोल्ड द पोटेन्शियल, जे ॲक्शन पोटेन्शियल आपल्याकडे पॉझिटिव्ह होत चाललेलं आहे जसं की -55, इफ द -55 इज एबल टू ओपन दिस चॅनल बाय व्होल्टेज, तर यांना म्हणायचं व्होल्टेज गेटेड चॅनल. आणि ज्या पोटेन्शियलला हे ओपन होतात that potential is called as a TP. TP stand for threshold potential. TP stand for threshold potential. And see aspirants at the 55 या ठिकाणी जसं आपण 55 ला पोहोचू तसं तुम्हाला समजतं की इथं या ठिकाणी या पोटेन्शियलला म्हणू आपण TP. आणि इथं काय होतात, ओपनिंग ऑफ, यस, ओपनिंग ऑफ व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. यस, ओपनिंग ऑफ व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. इथं कोणते ओपन होतात, सोडियमचे चॅनल्स असतात, पण हे कोणते असतात, लायगॅन गेटेड असतात. हे ओपन केले जातात ॲसिटिलकोलिननी. ॲसिटिलकोलिन या चॅनलला ओपन केला.
या चॅनलला ॲस्टिल कोलिननी ओपन नाही केलं. ॲस्टिल कोलिननी जे इन्फ्लक्स केला -70 to -55 जे पॉझिटिव्हिटीकडे घेऊन आलेला आहे तो यांना ओपन करतो आणि यांचा नंबर खूप ट्रिमेंडस असल्यामुळे सो रॅपिडली मध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि पोटेन्शियल वरती जातं अँड दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ. सो यांना जर तुम्ही अँटी मध्ये गेला तर यांना फेज 0 म्हणलं जातं अँड ड्यू टू द इन्फ्लक्स ऑफ सोडियम 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 है ना. आणि दिस फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅपिड डिपोलरायझेशन. येस, दिस फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅपिड डिपोलरायझेशन. ओके, सो सडनली इंटरनल पॉझिटिव्ह चार्जेस हे इन्क्रीज होतात आणि मध्ये पॉझिटिव्ह इन्फ्लक्स होतो सोडियममुळे. मग आता तुम्हाला माहिती आहे की वन्स इट इज रिचेस टू द +30, जसं हे +30 पर्यंत पोहोचणार नाही मिलीव्होल्ट तोपर्यंत हे सोडियमचे चॅनल्स ओपन असतात. पण वन्स द ॲक्शन पोटेन्शियल रिचेस टू द +30 द सोडियम चॅनल विल नॉट क्लोज. हे पहा, सोडियमचे चॅनल्स ओपन झाले. सो तुम्ही म्हणाल की सर मग आता हे डायरेक्टली क्लोज होतील. नाही, असं होणार नाही. सी, सोडियमचे चॅनल्स जर मध्ये इंटरनल पॉझिटिव्ह चार्ज खूप जास्त असेल तर हे क्लोज होत नाहीत. सोडियमचे चॅनल्स हे इनॲक्टिवेट होतात. सो यांना म्हणतात इनॲक्टिव्ह स्टेट. सी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस क्लोज स्टेट अँड इनॲक्टिव्ह स्टेट? हा डिफरन्स तोच आहे जसं आपण आपल्या एखाद्या गोष्टीसाठी आपण मुद्दाम करतो, जसं की आपण झोपत नाही आहेत पण आपण तसं वागतो की मी झोपलेलो आहे, तर तुम्हाला कुणीच नाही उठवू शकत, राईट. सो पण जो ॲक्च्युअली स्लीपिंग मोडमध्ये आहे त्याला आपण वेकअप करू शकतो. जो क्लोज आहे ना त्याला ओपन करता येतं, पण जो इनॲक्टिव्ह आहे ना त्याला ओपन करता येत नाही. सो ड्यू टू द डिफेन्स मेकॅनिझम जर तसं झालं, जर समजा हा चॅनल क्लोज झाला आणि याला आपण वापस ॲक्टिवेट केलं, ओपन केलं, तर काय होईल? हे पोटेन्शियल खाली नाही तर अजून वरी जाईल. अँड दिस इज हाऊ द पर्सन कॅन गेट अ अरिथमिया, टॅकिकार्डिया असं होऊ शकतं. अँड दॅट इज द रिझन नॅचरली डिफेन्स आहे की सोडियमचे चॅनल्स पुन्हा इनॲक्टिव्ह होतील आणि इथं सोडियमचे चॅनल्स इनॲक्टिव्ह झाले. मग आता हे ॲक्शन पोटेन्शियल खाली जायचं आहे, राईट. हे ॲक्शन पोटेन्शियल वापस त्याच्या रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलला जायचं आहे, तर समवन हॅज टू गो आउट. कुणाला तरी बाहेर जावं लागेल पॉझिटिव्ह चार्जवाला. न देर इज अ 2 अवेलेबिलिटी, एक तर सोडियम आहे नाहीतर पोटॅशियम आहे. बट ड्यू टू द हाय इंटेन्सिटी ऑफ द सोडियम, सोडियम विल लॉस्ट देअर परमॅबिलिटी आणि सोडियमची परमॅबिलिटी लॉस्ट झाल्यामुळे सो फ्रॉम हिअर सो पोटॅशियमचे चॅनल्स ओपन होतात अँड पोटॅशियम गोज आउट. हे पहा, पोटॅशियम बाहेर जात आहे, पोटॅशियम बाहेर जात आहे. सो पोटॅशियम गोज आउट, पोटॅशियम गोज आउट. ॲज अ पोटॅशियम गोज आउट सो याचा चार्जेस हा कमी होत आहे अँड दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ रिपोलरायझेशन. या स्टेटला आपण नेम देतो, दिस इज कॉल्ड ॲज अ रिपोलरायझेशन. सो याला आपण म्हणू स्टेट ऑफ किंवा फेज ऑफ रिपोलरायझेशन. सो फेज ऑफ रिपोलरायझेशन, राईट. सो याला म्हणू आपण फेज ऑफ रिपोलरायझेशन, ज्यांच्यामुळे ॲक्शन पोटेन्शियल रिटर्न टू द रेस्टिंग मोमेंट पोटेन्शियल. अँड सी, वन्स इट इज रिचेस टू द -70 मिलीव्होल्ट, इथं पोहोचलं की सोडियमचे चॅनल होतात, सॉरी पोटॅशियमचे चॅनल होतात क्लोज. नॉट अ सोडियम, पोटॅशियमचे चॅनल होतात क्लोज. पण एस्पायरंट्स सी, इन नेक्स्ट सायकल जर आपण पुढच्या सायकलकडे घेऊन गेलो, ह्या दोघांमधला जो पिरियड असतो, दिस पिरियड इज कॉल्ड ॲज अ RP. RP स्टँड फॉर व्हॉट? रिफ्रॅक्टरी पिरियड. हा जो पिरियड असतो हा कोण असतो? RP. RP स्टँड फॉर व्हॉट? रिफ्रॅक्टरी पिरियड. आणि यामध्ये आता सोडियम कुठे आहेत? इंटरनल आहेत. बाहेर कोण आहे? पोटॅशियम आहे. सो हे तर इम्बॅलन्सिंग झाली. नेक्स्ट सायकलमध्ये तर आपल्याला सोडियम बाहेर पाहिजे. सो यांना रिस्टोर करण्याचं काम कोण करतं? तर हे असतं काम एका पंपचं, आणि जो पंप आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो 3 सोडियम आहे ना, 2 पोटॅशियम, ATPचं कन्वर्जन ADP मध्ये प्लस IP मध्ये करणारा जो पंप आहे, दिस पंप इज कॉल्ड ॲज अ सोडियम पोटॅशियम ATPase पंप. याच पंपला ब्लॉक करून आपण कार्डिओटॉनिक ॲक्शन देतो डिजिटॅलिसची, आणि हे ग्रॅडियंट रिस्टोर करतं. सो बाय स्टेबिलायझिंग दिस फेज 4, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलला स्टेबिलाइज करून, रिफ्रॅक्टरी पिरियडला स्टेबिलाइज करून हा सोडियमला बाहेर घेतो, पोटॅशियमला मध्ये घेतो, आणि ही सायकल या ठिकाणी कंटिन्यू होते. म्हणून हे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल मेंटेड बाय सोडियम पोटॅशियम ATPase पंप. बट सो ॲस्पायरंट्स, देयर इज अ वन इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स. जर समजा इथं जर पोटॅशियमचे चॅनल्स क्लोज नाही झाले तर पोटॅशियम वापस बाहेर जाऊ शकतं, है ना. आणि जर असं होत असेल तर काय होऊ शकतं? दिस इज ॲन द स्टेट, अशा प्रकारचं पोटेन्शियल येऊ शकतं.
-70 कडून आपण -90 -100 मिलीव्होल्टपर्यंत पोहोचू शकतो ड्यू टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ दिस पोटॅशियम अँड दिस स्टेट इज कॉल्ड ॲज हायपरपोलरायझेशन. दिस स्टेट इज कॉल्ड ॲज हायपरपोलरायझेशन. हायपरपोलरायझेशन ही एक स्टेट आहे ज्या स्टेटमध्ये न्यूरनल कंडक्शन हे इनहिबिटरीमध्ये असतं. यस, दिस इज अँड द इनहिबिटरी स्टेट ऑफ न्यूरॉन. सो जोपर्यंत हे पोटेन्शियल रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलला येणार नाही तोपर्यंत न्यूरॉन विल नॉट गो द स्टेट ऑफ एक्सायटेशन. हे रॅपिड डिपोलरेशनमध्ये जाणार नाही. सो त्यामुळे आपण पाहिलेले हे जे काही स्टेज आहेत यामध्ये फर्स्ट स्टेज आपण पाहिली एक रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, यांना आपण सेकंड नेम दिलं पोलराइज्ड स्टेट. यस, सेकंड स्टेट होती स्टेट ऑफ डिपोलरायझेशन. सो स्टेट ऑफ डिपोलरायझेशन. देन थर्ड स्टेट आहे यस स्टेट ऑफ रिपोलरायझेशन. सी एस्पिरंट्स, डिपोलरायझेशन ड्यू टू सोडियम इनफ्लक्स, देन रिपोलरायझेशन ड्यू टू पोटॅशियम आउटफ्लक्स, राईट. अँड फोर्थ वन आहे सो जी एक्सेप्शनली येते जी की कंटिन्युअसली सायकलमध्ये नाही आहे, हायपर पोलरायझेशन, आणि इट इज ऑल्सो ड्यू टू पोटॅशियम एक्सेसिव्ह आउटफ्लक्स. सो पोटॅशियम नॉर्मली आउटफ्लक्स नाही होत, पोटॅशियमचं एक्सेसिव्ह आउटफ्लक्स होतं. अँड दे ऑल द टाईप्स, या सगळ्या टाईपला आपण कन्सिडर करतो द न्यूरनल कंडक्शन. ॲस्पिरंट्स, याच सगळ्या पॉईंटला एका छोट्याशा डायग्राममध्ये मी रिप्रेझेंट केलेलं आहे. सी दिस इज इन द पिक्चर, जो तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी देऊ शकतो. हे पहा. सो यामध्ये हे तुमचं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे -70 मिलीव्होल्ट. इथं चॅनल ओपन होतात लॅगॅन गेटेड सोडियम चॅनल, जे चॅनल ॲसिटिल कोलिन मेडिएटेड ओपन होणार आहेत. देन इट विल गोज टू द यस समवन लिटल बिट इन्क्रीजिंग द पॉझिटिव्ह चार्ज, कारण चॅनल पण कमी आहे, इन्फ्लक्स पण कमी आहे. वन्स इट इज रिचेस टू द 50 or 55, सो ॲट दिस पोटेन्शियल व्होल्टेज गेटेड चॅनल्स हे ओपन होतात. दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज अ थ्रेशहोल्ड पोटेन्शियल, आणि याला म्हणू आपण रॅपिड डिपोलरायझेशन, इन्फ्लक्स ऑफ सोडियम. हे टोटल जी सायकल आहे यांना म्हणू आपण ॲक्शन पोटेन्शियल. या सायकलमध्ये सेकंड सायकलमध्ये जो गॅप असेल रिफ्रॅक्टरी पिरियड, हे डिपोलरेशन आहे ड्यू टू सोडियम इन्फ्लक्स, आणि हे रिपोलरेशन आहे ड्यू टू पोटॅशियम आउटफ्लक्स. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ हायपर पोलरायझेशन, ज्यांच्यामुळे पोटॅशियमचं एक्सेसिव्ह जर बाहेर जात असेल आणि इफ द चार्जेस गोज बिहाइंड द -70 मिलीव्होल्ट, सो दिस इज कॉल्ड ॲज अ हायपर पोलरायझेशन. आता मी तुम्हाला हे सर्व का सांगितलं, कारण हे गोष्ट लक्षात घ्या पेरेंट्स, ज्यावेळेला आपण सिम्पॅथॅटिक आहे ना, सो ज्यावेळेला आपण सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम पाहणार आहोत त्यावेळेला तुम्हाला या सर्व कंडिशन्स अप्लाय होतात. जर तुम्हाला मी आता एक साधा क्वेश्चन जर विचारला, आता होतं काय माहिती आहे का, हे पहा. सो हे कंडक्शन तुमच्या समोर आलेलं आहे, हा न्यूरॉन आहे, हे त्याचे डेंड्राइट्स आहेत पहा. सो जसं मध्ये पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज हा +30 आला की हे रिकग्नेशन होतं ह्या ॲक्झॉन ऑफ हिलॉककडे, आणि हा ॲक्झॉन ऑफ हिलॉक हे सेन्सेशन सेन्स करतो आणि याची जी ड्युटी असते टू फायर. सो हा या ठिकाणी जे मायलिन शीथ आहेत, या मायलिन शीथच्या नोड्स टू नोड्सनी हे पॉझिटिव्ह चार्ज कंडक्ट होतो. सी हे पॉझिटिव्ह चार्ज कंडक्शननी हा पॉझिटिव्ह चार्ज रीच करतो टू द एंड नर्व टर्मिनल, आणि एंड नर्व टर्मिनलमध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर सो सी दिस इज अँड द सोडियम. सोडियम आता +30 आहे, इट विल ओपन द कॅल्शियम. कॅल्शियम हे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहेत, आणि व्हॉट एव्हर द न्यूरो ट्रान्समीटर इथं जे स्टोअर आहेत या वेसिकल्समध्ये, हे न्यूरो ट्रान्समीटर असतील, कोलिन असतील किंवा कोणतेही असतील, हे कॅल्शियम यांना रिलीज करतं. आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ एक्झोसायटोसिस. अस्टिल कोलिन रिलीज झाला, नॉर ॲड्रेनलिन रिलीज होत आहे, हिस्टामिन रिलीज होत आहे, सो सेरोटोनिन रिलीज होत आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि सी यांचे ज्यावेळेला हे रिसेप्टरवरती काम करतील, यस सी आता अस्टिल कोलिननी निकोटिनिक मस्कॅनिक रिसेप्टरवरती काम केला तर इट विल शो द कॉन्ट्रॅक्शन. सी जर मी आता हे कॉन्ट्रॅक्शन करत असेल तर एवढ्या सगळ्या ॲक्शन सायमल्टेनियसली होत आहेत. अँड दिस इज हाऊ पेरेंट्स वी हॅव कम्प्लिटेड विथ द यस द प्रोसेस ऑफ द फेजेस ऑफ नर्व कंडक्शन. सो होपफुली जर कुणी या न्यूरॉन्सबद्दल क्लिअर नसेल तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये न्यूरॉनबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे. या सेशनमध्ये आपण नर्व कंडक्शन पाहिलेले आहेत. सो 3 डेफिनेशन लक्षात ठेवायच्या, एक रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन आणि लिटल बिट हायपरपोलरायझेशन, राईट.
सो हायपर पोलराइज्ड स्टेट असेल तर न्यूरोनल इनहिबिशन असतं. समजा जर या तुमच्या सिच्युएशनमध्ये जर हायपर पोलरायझेशन झालं इथं, तर हे एक्झोसायटोसिस पॉसिबल आहे का? नाही. हायपर पोलरायझेशन कोण इंड्यूस करतो? समजा अल्फा 2. अल्फा 2 हायपर पोलरायझेशन देतो आणि हायपर पोलरायझेशन डिक्रीजेस द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन. बरं, आता तुम्हाला हे ॲडव्हान्स लेवलला ठीक आहे, तुम्हाला समजून पण जाईल. पण बेसिक जर वीक असेल तर, जर समजा तुम्हाला असं कोणी स्टेटमेंट दिलं, व्हॉट कुड बी इफेक्ट ऑफ हायपर पोलरायझेशन ऑन दिस नर्व टर्मिनल, तुम्ही म्हणाल सर आय डोंट नो, हा इफेक्ट माहीत नाही. अरे पण माहीत असलं पाहिजे. हायपर पोलरायझेशन म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. आणि इफ यू नो अबाउट दिस हायपर पोलरायझेशन देन इझिली यू कॅन से की रिलीज हा इनहिबिट होणार आहे. जर तुम्हाला सांगितलं की यामध्ये या तुमच्या नर्व टर्मिनलमध्ये जर पॉझिटिव्ह सोडून जर निगेटिव्ह चार्जमध्ये येत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे की सर इट इज गोइंग टुवर्ड द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. अँड इफ द चार्जेस इज बिहाइंड द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल देन इट विल गो फॉर द हायपर पोलरायझेशन. आणि जर असं होत असेल तर रिलीज हा कमी होईल. आणि ही मेकॅनिझम कोणत्या चॅप्टरमध्ये आहे? सो इपिलेप्सी. यस, ही मेकॅनिझम असते गाबाची, गॅमा अमायनो ब्युटॅरिक ॲसिड ह्या न्यूरो ट्रान्समिटरची विथ द गाबा रिसेप्टर्स. मग मला सांगा, कोलॉजीचे जे काही पुढचे येणारे ॲडव्हान्स लेवल आहेत हे सगळे या बेसिकवरती डिपेंड आहेत. अँड होपफुली सो यू आर गोइंग टू सो कम्प्लीट विथ युअर बेसिक्स इन व्हेरी सून. आणि या अशाच प्रकारचे लेक्चर्स तुम्हाला कंटिन्युअसली या चॅनलवरती अपडेट होत जातील. सो लेक्चर इफ यू लाईक दिस सेशन देन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एस्पायरंट्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू.